नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारताचा भूगोलाचा अभ्यास करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भारताच्या भूगोलात आपण प्राकृतिक भारताचा भूगोल पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण स्थान आणि विस्तार, सभोवतालचे राष्ट्रे, प्रदेश, निश्चित प्रक्रिया आणि प्राकृतिक विभाग याचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी आपल्याला भारतीय उपखंडाबद्दल काही माहिती असणे आवश्यक आहे, जसं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकावर असलेला आपला भारत देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात पसरलेला आहे आणि भारताने व्यापलेल्या आशियाच्या भूभागास भारतीय उपखंड म्हणतात। मग या भारतीय उपखंडात कुठले कुठले देश येतात, तर भारतीय उपखंडात भारत, त्याचबरोबर पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका व मालदीव या राष्ट्रांचा समावेश हा आपल्या भारतीय उपखंडात होतो। आपल्या समस्या निवारण्यासाठी या 7 राष्ट्रांनी 1985 मध्ये दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटनेची म्हणजेच शार्कची स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये 2007 पासून अफगाणिस्तान हा देश शार्कचा 8वा सदस्य बनला आहे। तसं पाहता आपला भारत हा विविधतेने किंवा विविधता असलेली भूमी आहे। भारताचा विस्तार मोठा असून वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक विविधता येथे आहे। त्याचे प्रतिबिंब विविध नैसर्गिक स्रोताच्या रूपाने आपण पाहत असतो। भारताचा विस्तार हा उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगेपासून ते दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत आहे। भारतात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत, उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सुपीक मृदा, पाणी, खनिज, वनस्पती आणि प्राणी जीवन इत्यादी। या सर्वांना आपल्या मातृभूमीच्या प्रगतीत भर घातलेली आहे। भारताच्या राजघटनेत भारत हे अधिकृत नाव स्वीकारले आहे। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रादेशिक विकासासाठी त्यांनी 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे व त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा 3रा क्रमांक, तर सर्वात लहान राज्य हे गोवा आहे। भारताची सध्याची प्राकृतिक रचना ही एक मोठ्या भूवैज्ञानिक प्रक्रियेचा परिणाम आपल्याला सांगता येईल। कारण का, तर भारत हा वैविध्यपूर्ण भूविज्ञान वैशिष्ट्याने तसेच विविध खनिजासाठी प्रसिद्ध आहे। भारताचे प्राकृतिकदृष्ट्या सर्वसाधारण आपण 3 विभाग पाडलेले आहेत, जसं की हिमालय पर्वतरांग, उत्तरेकडील मैदान आणि द्वीपकल्पीय पठार। सुरुवातीच्या काळात काय झालं, तर सर्व भूप्रदेशाचे एकच भौगोलिक महाखंड होता, ज्याचं नाव आपण पॅन्जेया या नावानं त्याला ओळखत होतो। बहुधा हा महाखंड 33 समुद्रामुळे उत्तर लॉरेशिया, ज्यामध्ये युरेशिया प्लस उत्तर अमेरिका आले, आणि दक्षिण गोंडवाना प्रदेश म्हणून विभागला गेला। गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्यात दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत ज्याला द्वीपकल्प म्हणतात, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे प्रदेश होते। पृथ्वीच्या अंतर्भागातील ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे भूकवचाचे विभाजन झाले आणि गोंडवाना भूभागापासून अलग झालेला इंडो-ऑस्ट्रेलियन भूपट्ट उत्तरेकडे वाहत जाताना त्याची युरेशियन या मोठ्या भूपट्टाशी टक्कर झाली। या टक्करीमुळे तेथील सागराच्या तळाशी तयार झालेल्या गाळाचे खडक वळीच्या किंवा घडीच्या रूपाने वर आले व हिमालय पर्वताची निर्मिती झाली। हिमालयाचा भूभाग इतर विभागाच्या तुलनेत नवीन आहे, तो अस्थिर आहे, तरुण आहे, त्यामध्ये उंच, खोल आणि दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या असा तो भाग आहे।
काळाच्या ओघात नव्याने उचललेल्या हिमालय आणि प्राचीन द्वीपकल्पीय पठार यांच्यातील खोलगट भाग उत्तरेकडील हिमालयातून व दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्यांच्या गाळामुळे हळूहळू भरला गेला. या मोठ्या प्रमाणात गाळाच्या संचयनामुळे भारताच्या उत्तरेकडे विस्तृत मैदाने निर्माण झाली. मग भारतीय भूखंडाची जडणघडण आणि वैशिष्ट्ये काय? तर आपल्याला असं सांगता येईल की भारताच्या भौगोलिक रचनेमध्ये नद्यांचा गाळ, प्राचीन पठारे आणि ज्वालामुखीची प्रक्रियाचा मोठा वाटा येतो, ज्यामध्ये उत्तर भारतातील मैदानाची निर्मिती ही नद्याने वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे, तसेच उत्तर भारत हा विशाल आणि सुपीक मैदाने तयार झालेली आहेत. आता द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीचा प्राचीन हिस्सा आपल्याला सांगता येईल, कारण भूवैज्ञानिकदृष्ट्या द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भाग मानला जातो. खडकाचे प्रकार सांगायचं झालं तर प्रामुख्याने अग्निजन्य आणि रूपांतरित खडक हे द्वीपकल्पावर पाहायला भेटतात. या पठारावर कमी उताराच्या टेकड्या किंवा रुंद दऱ्या सुद्धा आढळतात. त्याचबरोबर इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट हालचाल काय आहे किंवा कशी ती सरकत गेली वर, तर आपल्याला सांगता येईल की इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट सतत उत्तर दिशेकडे सरकत असल्यामुळे भारतीय उपखंडाचा आकार आणि स्थान सतत बदल राहिले आणि या भूभागामुळे किंवा भूकवचावर प्रचंड ताण निर्माण झाला आणि वळी पडणे, प्रस्तरभंग आणि ज्वालामुखी या प्रक्रिया घडत गेल्या. त्यामुळे काय झालं, अंदमान आणि निकोबार बेटांची निर्मिती झाली. असं मानलं जातं की ज्यामुळे किंवा ज्यावेळी हिमालयाची निर्मिती होत होती त्याच काळात ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून अंदमान आणि निकोबार बेटाची सुद्धा निर्मिती झाली. ही बेटे समुद्रात बुडालेल्या पर्वताची वर असलेली भाग आहेत. आता लक्षात ठेवायचं म्हणजे भारताचे भौगोलिक स्थान हे कोट्यावधी वर्षाच्या नैसर्गिक बदलाचे आपल्याला फलित मानता येईल. सर्वात अस्थिर भाग विचारला आयोगाने तर तो हिमालय आणि सर्वात स्थिर भाग विचारला तर ते आहे दख्खनचे पठार. यानंतर भारताची भूगर्भीय रहस्य. आता आपल्याला काय सांगता येईल भारताची भूगर्भीय रहस्य? तर भारताचा भूभाग हा केवळ स्थिर जमीन नसून तो कोट्यावधी वर्षाच्या हालचालीचा परिणाम आहे. जसं की हिमालय वाढत आहे का, तर पृथ्वीच्या पोटातील हालचाली अजूनही थांबलेल्या नाहीत. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट अजूनही उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालय पर्वताची उंची अद्यापही वाढत आहे. हा जगातील सर्वात तरुण व सक्रिय पर्वत मानला जातो. प्राचीन पठारी प्रदेश, ज्याचा भूगर्भीय केंद्रस्थान हे भारताच्या पठारी प्रदेश हा केवळ सर्वात प्राचीन नसून तो सर्व भौगोलिक घडामोडीचे केंद्रस्थान आहे. जसं की अरवली पर्वत, येथील पर्वतावरील सर्वात जुने खडक, ज्याला आपण पट्टाश्म किंवा कामाश्म म्हणून ओळखतो. त्याचबरोबर गोंडवाना प्रदेशाचा वारसा हा भारताच्या दक्षिणेकडील भाग एकेकाळी म्हणून विशाल भूखंड हिस्सा होता. गोंडवाना प्रदेश पासून वेगळा होण्यापूर्वी आणि उत्तरेकडे प्रवास सुरू होण्यापूर्वी हा दक्षिणेकडील मोठा भाग एक अविभाज्य घटक होता. आता थोडक्यात सांगायचं झालं तर अरवली पर्वत हा प्राचीन कामाश्म आणि पट्टिताश्म खडकाचं माहेरघर मानलं जातं आणि सर्वात जुना आणि स्थिर भाग म्हणून पठारी प्रदेश मानला जातो. आणि हिमालय हा सर्वात अस्थिर भाग, ज्याची उंची सतत वाढणारी व तो सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो. ही सर्वच्या सर्व माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण यावर आयोग प्रश्न विचारून गेलेला आहे. यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचे स्थान आणि विस्तार याचा अभ्यास आता आपण करूया. आपला भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचं स्थान हे दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.
तर अक्षवृत्तीय विस्तार पाहायचा झाला तर 8°4' ते 37°6' उत्तर अक्षांश आहे आणि रेखावृत्तीय विस्तार पाहायचा झाला तर 68°7' ते 95°25' पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान आहे, तर उत्तरेस चीन, नेपाळ, भूटान आहेत. दक्षिणेस श्रीलंका, आग्नेयेस इंडोनेशिया आणि नैऋत्येस मालदीव, तर पूर्वेस म्यानमार, ब्रह्मदेश ज्याला आपण म्हणत होतो व बांगलादेश ही राष्ट्रे आहेत. तर आपल्या भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस मी. हे जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.42% इतकं आहे. आता हे जे पॉईंट मी लिहून दिले ते खूप महत्त्वपूर्ण आहेत. जसं की क्षेत्रफळ 32,87,263 चौरस मी. जगातील क्षेत्रफळाच्या वाट्यात हा वाटा किती आहे? 2.42%. मग आपल्या भारतातील राज्यांची संख्या किती आहे? तर 28. केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती आहे? तर 8. सर्वात दक्षिणेकडलं टोक कोणतं आहे? तर इंदिरा पॉईंट. आणि सर्वात उत्तरेकडलं कोणतं टोक आहे? तर इंदिरा कॉल. कॉल आणि इंदिरा पॉईंटमध्ये कन्फ्युजन होऊ नये, कारण इंदिरा पॉईंटलाच पार्सन पॉईंट तसंच पिग्मेलियन पॉईंट सुद्धा म्हटलं जातं. इंदिरा कॉल हा उत्तरेकडील पॉईंट आहे. अक्षवृत्तीय विस्ताराचा प्रभाव हा काय पडत असतो? तर अक्षवृत्तीय विस्ताराचा प्रभाव हा पर्जन्य, तापमान आणि दिवस रात्रीच्या कालावधीवर पडत असतो. मग रेखावृत्तीय विस्ताराचा काय परिणाम होत असतो? तर रेखावृत्तीय विस्तारामुळे स्थानिक वेळ बदलते व तसेच सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा ठरतात. जसं की पूर्वेकडील टोक हे किबिथू गाव आहे अरुणाचल प्रदेशमधलं आणि पश्चिम टोक हे गोरमोटा सर खाडीजवळ गुजरातमधलं गाव आहे. या दोन्ही म्हणजे वेगवेगळ्या रेखावृत्तावर असल्यामुळे यामध्ये सुमारे 116 मिनिटाचा फरक येतो. म्हणजेच ऑल अराऊंड ह्याला 2 तासाचा फरक म्हणता येईल. हा रेखावृत्तीय फरक आहे. आता आपल्या भारताच्या मध्यातून हा कर्कवृत्त जातं, जे की 23.5° उत्तरेला आहे, तर ज्यामुळे देशाचे 2 हवामान विभागात विभाजन होत असते. आता भारतातील प्रमाणवेळ किंवा भौगोलिक सीमा काय आहे? तर भारताची प्रमाणवेळ ही कशी ठरते किंवा विस्तार मोठा आहे याची काही आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर भारतातील प्रमाणवेळ जिला IST किंवा इंडियन स्टँडर्ड टाईम असं म्हणतात, जी संपूर्ण भारतात एकसमान वेळ दाखवण्यासाठी एका विशिष्ट रेखावृत्तावर निश्चित केली आहे. जसं की ते प्रमाण रेखावृत्त आपल्याला सांगता येईल 82°30' पूर्व रेखावृत्त. हे रेखावृत्त अलाहाबाद प्रयागराज जवळून जाते. महत्त्वाचं म्हणजे भारताची प्रमाणवेळ ही अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. आता आपण भारताचा विस्तार व सीमा एका नजरेत पाहून घेऊया. भारताचा क्षेत्रफळानुसार जगातील 7वा क्रमांक लागतो. एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस मी आहे. पूर्व पश्चिम अंतर हे 2,933 किलोमीटर आहे, जे गुजरात ते अरुणाचल प्रदेशपर्यंत येतं. तर उत्तर दक्षिण अंतर हे 3,214 किलोमीटर आहे, जे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत येतं. तर भूसीमा ह्या सुमारे 15,200 किलोमीटरच्या आपल्या भारताला लाभलेल्या आहेत आणि सागरी किनारा हा 7,516 किलोमीटरचा आपल्या भारत देशाला लाभलेला आहे. आता भूसीमा पाहायचं झालं तर पाकिस्तानला गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर अशा 22% लांबीची भूसीमा लाभलेली आहे. तर अफगाणिस्तानला एकदम थोडी गुजरात आणि जम्मू काश्मीरची 0.0070% एवढी भूसीमा लाभलेली आहे. तर चीनला जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, उत्तर प्रदेश
अशा मिळून 23% लांबीची सीमा लाभलेली आहे. नेपाळला उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम अशा 12% सीमा लागलेली आहे. भूतानला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश अशी 4.50% इतकी सीमा लाभलेली आहे. तर म्यानमारला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम अशी 10% सीमा लाभलेली आहे. तर बांगलादेशला सर्वात जास्त सीमा पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम अशा सर्व राज्यांची मिळून 27% लांबीची सीमा लाभलेली आहे. यामध्ये एक ट्रिक पण सांगता येते, ज्याला बचपन में MBA असं म्हणता येईल. ह्या तर झाल्या भारताच्या भूसीमा आणि भूसीमेवर असलेली राज्य. तर महत्त्वाचे मुद्दे असे की सर्वात लांब सीमा ही भारताला बांगलादेशची लागते, तर सर्वात कमी सीमा ही अफगाणिस्तानची लागते. वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम बंगाल हे राज्य बांगलादेश, भूतान आणि नेपाळ अशा 3 देशांच्या सीमांना स्पर्श करत आहे.